पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 14 वर्षापासून यमाई तलावानजीक असणाऱ्या नगर परिषदेच्या जागेवर बुद्धविहार उभारण्याची आमची मागणी आहे। याबाबत वारंवार पाठपुरावा करून नगर परिषदेने ठराव करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही। तर दुसरीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना मात्र तातडीने घर बांधणीसाठी जागा देण्यात येणार असल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या या कारभाराविरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बुद्धविहार कृती समितीच्या वतीने आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। पंढरपूर नगर परिषदेने लोकशाही मार्गाने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गेली 13 वर्ष सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, परंतु लाल फितीतला कारभार हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी टाळाटाळ करीत आहे। एवढंच नाही तर जाणून बुजून खोडसाळपणा सुरू आहे। बुद्धभूमीला आवश्यक असलेल्या 10 एकर जमिनीमध्ये इतर मागण्या, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठीच्या मागण्या घुसवून तो पुढं रेटण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। तो खोडसाळ प्रकार त्वरित थांबवावा आणि नगर परिषदेने सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने सर्व नगरसेवकांच्या संमतीने पारित केलेला ठराव त्याची अंमलबजावणी त्वरित करावी आणि शासनानं या प्रस्तावास त्वरित मान्यता द्यावी। या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे। यापूर्वी सनदशीर मार्गाने पाठपुरावा सुरू होता। गेली 14 वर्ष आम्ही कोणताही आत्ताहीपणा केला नाही। वेळोवेळी उपोषणाच्या आंदोलनं सुरू केली। प्रत्येक वेळी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झालेला आहे, पण ठोस अशी कारवाई कोणतीच न झाल्याने आम्हाला आजचा हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागतोय। धन्यवाद। बुद्धभूमीच्या जागेसाठी आम्ही ज्या वेळेला भारत नाना बालके आमदार असताना आणि भालेराव मॅडम नगराध्यक्ष असताना एकमतानं ठराव पास केला करून देखील आज जागेत आम्हाला 13 वर्ष या संघर्ष करावा लागत आहे। ह्यातून जाणून बुजून असं दिसतंय की मागासवर्गीयांना आणि बौद्ध भूमी जमीन न देण्याचं कारण कारण काय, शांततेच्या मार्गाने चालणारा हा बौद्ध धर्म ह्या प्रस्थापितांना पटत नसावा आणि जाणून बुजून ह्या दृष्टिकोनातून या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला संगनमतानं राजकीय दृष्टिकोनातून राजकीय पुढारी या स्थानिक पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून आज जागात आम्हाला न देण्याचं काम केलं आहे आणि विठ्ठल समितीच्या ज्या कामगारांना हाताशी धरून ती जागा देण्याचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे आणि इतक्या दिवस आम्हाला ठराव किंवा नकाशा मागत होतो, पण त्यावेळेला आम्हाला नकाशा किंवा ठरावसुद्धा नकाशा देण्याचं काम केलं नाही। पण विठ्ठल समितीने ज्या पद्धतीनं कामगाराला जागा मागितली तशा पद्धतीनं एका दिवसात त्यांना नकाशा देण्याचं काम केलं आणि त्यावेळेला आम्हाला खरं कळलं की बौद्धभूमीची जागा किती आहे आणि नकाशा ह्या पद्धतीनं कळलं। म्हणूनच या मनोवधी अवलादींना आम्हाला खऱ्या अर्थानं आज जागात ही जागा न देण्याचं काम केलं आहे। म्हणून ह्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत असताना अनेक वेळेला आमच्या पद्धतीनं आम्ही रेटत असताना देखील आज 13 वर्ष लागली, परंतु आम्हाला अजूनसुद्धा न्याय मिळाला नाही। आम्ही सनदशीर मार्गानं लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी उपोषणात बसण्याचं काम करत आहे। अशाच पद्धतीनं जर ह्या येणाऱ्या आषाढीपर्यंत
जर ही आमच्या ताब्यात जागा नाही दिली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री याला पूजा पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही. ज्या पद्धतीने 1997 साली मनोहर जोशीला पाऊल ठेवू देणार नाही, तशाच पद्धतीने पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. ह्या कृती समितीच्या वतीने मी सांगतो. सालापासून ते आज 2026 गेली 23 वर्ष या पंढरपूर शहरातील बुद्धभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा झालेला आहे. गेली 13 वर्षामध्ये सनदशीर मार्गानं या आमच्या कृती समितीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आंदोलन करूनसुद्धा या ठिकाणी ती जागा ताब्यात दिली नाही. ही जागा 10 एकर जागा असून ही जागा काय प्रस्थापित लोक लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या निमित्तानं आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. मी सांगू इच्छितो की जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकप्रतिनिधीनं या ठिकाणी येऊन त्या पद्धतीनं आम्हाला ही जागा देण्यासाठी कबूल करावं आणि जो 7/12 आहे तो बुद्धभूमीच्या नावे नगरपालिकेत ठराव करून काय संमत करावा आणि ही जागा कृती समितीच्या ताब्यामध्ये द्यावी. याच निमित्तानं आज या ठिकाणी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आणि जर हे काय झालं नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन या ठिकाणी दलित समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, हे दलित समाजातील सर्व जाती या ठिकाणी येऊन एक मोठं आंदोलन केलं जाईल. याची शासनाने दखल घ्यावी एवढीच या निमित्तानं त्यांना मी विनंती करतो.